तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 24 सॉल्व करणार आहे. 3 parallel plate air capacitor are connected in parallel. Each capacitor has plate area A/3. तर 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर दिलेला आहे आणि प्रत्येक कॅपॅसिटरचा जो एरिया आहे तो किती तर A/3 इतका दिलेला आहे. अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट इज D. तर पहिल्या प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते D इतकं आहे, दुसऱ्या प्लेटमधलं सेपरेशन 2D इतकं आहे आणि तिसऱ्यामधलं 3D इतकं दिलेलं आहे रिस्पेक्टिव्हली. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ कॉम्बिनेशन इज. तर या सर्व कॅपॅसिटरचं कॉम्बिनेशन जर केलं तर त्याचं टोटल कॅपॅसिटन्स किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2016ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 7ε0A डिवायडेड बाय 18D. बी ऑप्शन आहे 11ε0A डिवायडेड बाय 18D. सी ऑप्शन आहे 13ε0A डिवायडेड बाय 18D आणि लास्ट ऑप्शन आहे डी ते आहे 17ε0A डिवायडेड बाय 18D. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर दिलेले आहे. ओके, आणि ते सगळे पॅरललमध्ये कनेक्ट करायचं आहे. प्रत्येकाची जी कॅपॅसिटी दिलेली आहे त्या प्लेटचा ज्याचा एरिया पहिल्या प्रत्येकाचा एरिया किती दिलेला आहे तर A/3 इतका दिलेला आहे. मग 3 कॅपॅसिटर आहे, त्याच्यातला जो पहिला कॅपॅसिटर आहे त्याला आपण A1 कन्सिडर करू. A1 इज इक्वल टू काय असेल A2 विच इज इक्वल टू A3 आणि या प्रत्येकाचा जो एरिया आहे तो किती दिला आहे तर A/3 इतका दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं सेपरेशन जे आहे पहिल्याचं आहे D इतकं, दुसऱ्या प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते आहे 2D इतकं आणि तिसऱ्या प्लेटमधलं जे सेपरेशन आहे ते किती देतात 3D इतकं सेपरेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर या कॉम्बिनेशनचं या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, तर आपण सर्वात पहिले कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तर तो फॉर्म्युला मी सर्वात पहिले या ठिकाणी राईट करतो. कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर. तर सीचा जो फॉर्म्युला आहे तो असणार A/0/D इतका असेल आणि सर्व कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचे आपल्याला पॅरललमध्ये आणि पॅरललमध्ये काय होतं सर्व कॅपॅसिटन्सची ॲडिशन होते. मग आपला टोटल सी जो आहे त्याला आपण CP कन्सिडर करू. पी म्हणजे काय पॅरलल आणि सर्व कॅपॅसिटन्सची काय होणार ॲडिशन C1 + C2 + C3 तीनच कनेक्ट केलेले आहे. मग एक काम करा CP इज इक्वल टू C1 जो असणार तो काय असणार A1 ε0 कॉन्स्टंट आहे आणि डिस्टन्स किती झाला D1 त्या प्लेटमधलं सेपरेशन. C2 जर घेतला तर तो काय असेल A2 ε0 आणि प्लेटमधलं सेपरेशन किती राहणार D2 इतकं आणि प्लस थर्ड जर घेतला A3 ε0 डिवायडेड बाय प्लेटमधलं सेपरेशन D3. आता या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायचं. A1 घ्या A2 घ्या किंवा A3 घ्या ते किती येतं A/3. मग A/3 म्हणजे ε0/3 आणि D1 ची व्हॅल्यू किती येतं D इतकी प्लस A2च्या जागी पण काय टाकायचं A/3 म्हणजे ε0/3 आणि D2 जो आहे D2 किती येतं 2D इतकं आहे प्लस A3च्या जागी पण आपण A/3 टाकणार आणि D3 जो आहे तो किती दिला आहे तर तुम्हाला 3D इतका दिलेला आहे. ओके, आता याला सॉल्व करून घेऊ सिम्प्लिफाईड. A/0 तसाच डिवायडेड बाय 3D प्लस आपण A/0 तसाच 3 टू जागी झाला 6D प्लस A/0 तसाच 3 जागी झाला 9D. आता 3, 6 आणि 9 याचा जर LCM घेतला तर या सगळ्यांचा LCM आपल्याला 18 येणार. 3च्या टेबलमध्ये पण 18 आहे, 6च्या पण आहे, 9च्या पण आहे. तर याला 18 जर याला जर 18 करायचं आहे याला किती मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला 6ने. मरायला 6A/0/18. याला जर तुम्हाला 18 करायचं तर याला मल्टिप्लाय करायला लागेल 3ने 3A/0/18 आणि याला जर करायचं असेल तर याला 2ने मल्टिप्लाय करायला लागेल 2A/0/18. आता या डिनॉमिनेटरला जर बघितलं तर डिनॉमिनेटरचे सगळे नंबर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरचे तुम्ही काय करू शकता ॲडिशन. याच्यात आज 6 आहे, 6 + 3 9 आणि 9 + 2 जर घेतला तर तो काय येणार 11. मग याला 11A/0 काय झाला 18. हे या क्वेश्चनचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा आपल्याला करेक्ट मॅच या ठिकाणी सापडतोय. म्हणजे क्वेश्चनचं जे फायनल आन्सर असणार ते ऑप्शन बी म्हणजेच 11A/0/18D. सॉरी डी राहिलं इथं.
18D हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे, मग या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल ऑप्शन बी.